लास्ट व्हिडिओमध्ये आपण 90th नंबरचा न्यूमेरिकल बघितला. ह्या व्हिडिओमध्ये आपण 20th नंबरचा न्यूमेरिकल बघणार आहोत आणि जो तुमच्यासाठी IMP काय दिलं. द इंटेन्सिटी ऑफ लाईट कमिंग फ्रॉम द स्लिट ऑफ ए यंग्स एक्सपेरिमेंट इज द ट्वाइस द इंटेन्सिटी ऑफ द लाईट कमिंग फ्रॉम द अदर स्लिट. काय सांगितलं त्यांनी, जी इंटेन्सिटी पहिल्या स्लिटची दुसऱ्या स्लिटपेक्षा कशी ती डबल आहे, 2 टाइम्स ऑफ I2. व्हॉट विल बी द अप्रॉक्सिमेट रेशो ऑफ द इंटेन्सिटी ऑफ द ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस. काय विचारलं तुम्हाला, ब्राईट अँड डार्क फ्रिंजेसचा रेशो विचारला म्हणजे काय, Imax अपॉन Imin रेशो विचारला, अप्रॉक्सिमेट म्हणजे व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, चला. Imax म्हणजे काय असणार तुमचा, Imax इज इक्वल काय असतं, Imax इज इक्वल काय म्हणणार तुम्ही, A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर की नाही. तसंच Imin काय असणार तुमचा, Imin काय असणार आहे, A1 मायनस A2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, पण आपल्याला A1 आणि A2 दिलेला आहे का, नाही, पण आपल्याला माहिती आहे इंटेन्सिटी इज इक्वल काय असतं, ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर, बरोबर की नाही. मग आपल्याला ए माहीत नाही आहे, मग तुम्ही काय करू शकतात, ए इज इक्वल काय रूट ऑफ आय असं म्हणू शकतात. म्हणून काय A1 इज इक्वल काय रूट ऑफ I1, A2 इज इक्वल काय रूट ऑफ I2. क्लिअर आहे. A1 इज इक्वल काय रूट ऑफ I1 आणि A2 इज इक्वल काय रूट ऑफ I2. बस हेच आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे. जिथं जिथं आपल्याला A1 दिसतंय तिथं काय टाकणार I1 आणि याच्या ठिकाणी काय टाकणार I2. मग बघा Imax इज इक्वल काय भेटणार मला, Imax अपॉन I मिनिमम. Imax काय भेटलं मला, Imax ची व्हॅल्यू काय भेटली, रूट ऑफ I1 प्लस रूट ऑफ I2 यांचा काय करायचं ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन रूट ऑफ I1 मायनस रूट ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, यांचं काय करायचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे म्हणजे याचं काय करायचं एक्सपान्शन करायचं आहे. मग मी काय म्हटलं Imax अपॉन I मीन. चला, याचा स्क्वेअर करायचा म्हणजे काय रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर म्हणजे काय रूट I1 म्हणजे I1 स्क्वेअर, रूट I1 स्क्वेअर घेऊनच घेऊ आपण, रूट ऑफ I1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस प्लस आहे ना 2 काय रूट I1 आणि I2 प्लस काय रूट I2 चा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय काय रूट I1 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 रूट I1 आणि I2 प्लस काय रूट I2 चा काय करायचं ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, चल रूट I1 चा स्क्वेअर केला तर काय भेटलं मला I1. ठीक आहे, प्लस 2 रूट I1 म्हणजे काय असतं 2 टाइम्स ऑफ I2. ठीक आहे, 2 टाइम्स ऑफ I2 म्हणजे काय म्हटलं 2 टाइम्स ऑफ I2 इंटू I2 अपॉन काय I2 प्लस काय I2 चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय झाला फक्त I2 राहिला, बरोबर की नाही, फक्त काय राहिला प्लस I2. याचा स्क्वेअर केला तर काय भेटलं मला I1, मला काय भेटला I1 मायनस 2 टाइम्स ऑफ 2 रूट I2 प्लस I2. चला I1 म्हणजे काय 2I1 बरोबर की नाही, I1 म्हणजे काय 2I2 मायनस 2 आणि I2 काय झालं रूट 2I2 बरोबर की नाही, रूट 2I2 आणि प्लस काय I2 डिवाइड बाय काय I2 म्हणजे काय 2 टाइम्स ऑफ I2 मायनस 2 रूट 2I2 प्लस I2. काय ॲडिशन करायचं 2I2 प्लस I2 म्हणजे काय 3I2 मायनस 2 रूट 2I2 डिवाइड बाय काय 2 प्लस 1 म्हणजे काय 3I2 मायनस इथं काय प्लस आहे वरती काय प्लस आहे इथं काय प्लस आहे. ठीक आहे, वरती प्लस आहे ना, प्लस ठेवायचं मायनस काय 2 रूट 2I2. ठीक आहे, चला इथं काय करायचं आपल्याला काय कॉमन काढून घेते I2 कॉमन काढून घेते वरतो I2 आणि खाली पण I2 कॉमन काढला तर काय राहिलं 3 प्लस 2 रूट 2 डिवाइड बाय काय 3 प्लस 2 रूट 2. ठीक आहे, हा I2 गेट कॅन्सल. मग काय म्हणता तुम्ही Imax अपॉन I मीन इज इक्वल टू काय बोललं मग तुमचा 3 प्लस 2 रूट 2 अपॉन 3 मायनस 2 रूट 2. चला 3 ॲज इट इज प्लस 2 रूट 2 ची व्हॅल्यू किती असते 1.414 व्हॅल्यू पार्ट असली पाहिजे. 3 मायनस किती 2 इंटू 1.414 म्हणजे काय 3 प्लस किती होणार आहे 2.828 डिवाइड बाय काय 3 मायनस 2.828
828. चला किती होणार आहे 5.828. सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट करायचं तर आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. बघा किती 3,000 2.828 हा झाला तुमचा 10, हा झाला तुमचा 9, हा झाला तुमचा 9, हा झाला तुमचा 0. सॉरी इथं राहिलं 2 कॉमन 0, 9 मध्ये 1 बरोबर की नाही 1 आणि हे किती 7 आणि हे किती तुमचा 2 172 0.172. चला ह्याला काय अप्लाय करायचं लॉग किती कॅरेक्टरिस्टिक किती 0 किती कॅरेक्टरिस्टिक 1 बार. चल कशामध्ये काय बघायचं 58चा 28 बघायचा 58चा 28 बघायचा 58चा 2 बघितला किती 7649 आणि मिन डिफरन्समध्ये किती बघायचं 8ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे म्हणजे किती येणार आहे 9चा 55 7655 किती 7655 17चा 2 बघायचा आपल्याला 17चा 2 तो किती आहे 2355 किती 2355 किती 0 0 किती 3 किती 5 आणि किती 1 बार मायनस हां बघा व्यवस्थित बघा इथं काय सबट्रॅक्शन मायनस काय झाला प्लस झाला प्लस याला काय अप्लाय करतो आपण अँटी कशामध्ये बघायचं अँटीलॉगमध्ये 53चा 0मध्ये बघायचा 53चा 0मध्ये बघायचा 53चा 0 जर बघितला तो किती आहे 3388 किती आहे 3388 डेसिमल इथं इंटू किती 10 किती होणार तुमचा हा कॅरेक्टरिस्टिक 1 म्हणजे काय म्हटलं मला 30 हां ॲज इट इज लिहितो तुम्ही 3.388 इंटू 10⁻1 म्हणजे काय 33.88 आन्सर मिळाला 33.88 आन्सर मिळालेला आहे. ठीक आहे एकदा क्रॉस व्हेरीफाय करूया दिसतंय सगळ्यांना 3.3388 लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला ॲम्प्लिट्यूड आणि इंटेन्सिटीच्या बाबतीत ॲम्प्लिट्यूड आणि इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर 33.88 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली किती 34 किती आलं ॲप्रॉक्सिमेटली 34 तुम्ही लिहू शकतात ॲप्रॉक्सिमेटली किती 34 ठीक आहे ॲप्रॉक्सिमेटली किती आलं तुमचे 34 ठीक आहे ही झाली तुमची इंटेन्सिटीचा स्क्वेअर. नेक्स्ट म्हणजे 34% तुमचं काय होणार आहे इंटेन्सिटीचं काय होणार आहे रिडक्शन होतं मॅक्झिमम आणि मिनिमममध्ये. ठीक आहे चला बाकीचे नंतर बघूया आपण.